विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आडवा भागाकार पाहणार आहोत। आडवा भागाकार हा लहान मुलांना पदावली सोडवत असताना अडचण निर्माण करतो, पण आजपासून तुम्हाला त्याच्यामध्ये समस्या राहणार नाही। मग तो कसा सोडवायचा बघा। या ठिकाणी आहे 36/6। आता या 6च्या टेबल मध्ये 36 आपल्याला शोधायचे असतात, पण मग याची मांडणी कशी असते तर अंशस्थानी 36 असतात। अंश म्हणजे वरच्या बाजूला 36 असतात आणि खालच्या बाजूला किती असतात 6 असतात। आता आपल्याला शोधायचं असतं या 6च्या टेबल मध्ये 36 किती नंबरला आहे, परंतु ज्यावेळेस आपण असं गणित सोडवत असतो त्यावेळेस सारख्याच अंकाने दोन्ही संख्यांना भागायचं असतं। म्हणजे उदाहरणार्थ आता इथं जसं आहे तसंच बघा, अंशालाही 6 ने भागायचं असतं आणि छेदालाही 6 ने भागायचं असतं। मग भागून घेऊ आपण बघा। आता 6 एके 6, 6 एके 6। आता इथं बघा 6 एके 6, 6 6 36। आता हेच उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। मग ते कसं सोडवायचं बघा। 6च्या टेबल मध्ये 6 एक नंबरला आहे आणि 6च्या टेबल मध्ये 36 6 नंबरला आहे 6। मग या ठिकाणी उत्तर आलं आहे याचं 6। आता याची मांडणी उभी जर असेल तर कसं करणार तुम्ही बघा। 6 ने या 6ला भागल्यानंतर 1 आला, परत या 6 ने या 6ला भागल्यानंतर 36, 6 6 36 आणि उत्तर आलं आपलं 6/1। आपण कोणत्याही संख्येचा छेद 1 असतो म्हणून ह्या 1 ला आपण गृहीत धरत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे 6। आता मी तुम्हाला ह्या पद्धतीने देखील सांगितलं, ह्या पद्धतीने देखील सांगितलं आणि ह्या पद्धतीने सांगितलं। आता आपण पुढचं उदाहरण सरळ सोडूया। पहा, 8च्या टेबल मध्ये 64 किती नंबरला आहे ते शोधायचं। मग 8 एके 8, 8 8 64। 8च्या टेबल मध्ये 8 नंबरला, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 8। तसंच आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात। बघा या ठिकाणचं उदाहरण पहा। आता 12च्या टेबल मध्ये 144 किती नंबरला आहे तर शोधत असताना बघा 12 एके 12, परत 12 एके 12। आता 14 मधून 12 वजा केले म्हणजे या 14 तून 12 वजा केल्यावर बाकी किती राहते 2, म्हणून मग आता इथं संख्या तयार झाली आहे 24। ती 12च्या टेबल मध्ये शोधायची। 12 एके 12, 12 दुणे 24। आपलं उत्तर आलं आहे 12। अशा प्रकारे तुम्ही या भागाकारांचा सराव करायचा।